कोल्हापूर येथील डॉक्टर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन 2023-24 साठीचा डॉक्टर डी.वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार स्त्री शिक्षणासाठी भरीव योगदान देणारे ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कमला कॉलेजचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांना जाहीर झाला आहे। शुक्रवारी 1 सप्टेंबरला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। 1 सप्टेंबर 2005 रोजी डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना झाली। शुक्रवारी विद्यापीठाच्या 18व्या स्थापना दिनी सकाळी 9:15 वाजता विद्यापीठ प्रांगणात माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील, डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत, डी.वाय. पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलपती डॉक्टर संजय पाटील आणि कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी दिली आहे। त्याचबरोबर यावेळी आदर्श शिक्षक, आदर्श सेवक, गुणवंत विद्यार्थी असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वर्गीय डॉक्टर व्ही.टी. पाटील यांनी स्थापन केलेल्या ताराराणी विद्यापीठ आणि कमला कॉलेजचे नाव अधिकच उंचीवर नेण्याचं काम डॉक्टर क्रांतिकुमार पाटील करत आहेत। तब्बल 46 वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्या डॉक्टर पाटील यांनी कमला कॉलेजच्या स्थापनेपासून म्हणजे 1984 पासून ते 2016 पर्यंत प्राचार्य पदाची धुरा सांभाळली आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।